नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नवीन कथेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कथा आहे रवीनाची. डेस्टिनीमध्ये देहविक्रीचे काम करणारी आध्याने तिला त्या दलदलीतून बाहेर तर काढले, पण नंतर तिच्या आयुष्याने काय वळण घेतलंय ते आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. विधिलिखित भाग 1. नुकतेच 18-19 वर्षाची झालेली ती एक व्यक्ती तिच्या हाताला पकडून ओढतच त्यांच्यासोबत घेऊन जाऊ लागला, तर ती त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत त्याच्या हातावर मारू लागली, त्याला प्रतिकार करू लागली. पाठीमागे तिचे आई, बाबा, भाऊ हतबल होत तिला जाताना बघत होते, रडत होते. आई, बाबा, मला नाही जायचे कुठे, तुम्ही सांगा ना यांना. ती वळून वळून तिच्या आईबाबांना बघत विनवू लागली, पण ते फक्त रडत तिला बघत होते. तिला अडवण्याचा प्रयत्न मात्र कोणी केला नाही. तिला कारमध्ये जबरदस्ती बसवले आणि कार वेगाने तिथून जाऊ लागली. ती खिडकीच्या काचेवर दोन्ही हात ठेवून भरल्या डोळ्याने तिच्या परिवाराला बघत होती. आई, बाबा. गाढ झोपेत असलेली ती बडबडतच दचकून उठून बसली. पाठोपाठ तिचा नेहमीचा अलार्म वाजला. ती घाबरून इकडे तिकडे बघू लागली, तर एका मोठ्या बेडरूममध्ये मौशार बेडवर ती होती. तसे ती वास्तवात आली. कपाळावर जमा झालेले घाम तिने हाताने पुसून घेत हात लांबवून अलार्म बंद करून घेतला. मोकड्या केसांना क्लचरने अडकवत अंगावरचे पांघरून दूर सारून ती फ्रेश व्हायला निघून गेली. सकाळची वेळ नेहमीप्रमाणे ती गाण्याच्या तालावर थिरकू लागली. आज बऱ्याच दिवसांनी ते स्वप्न पडले होते, त्याने ती अधिकच डिस्टर्ब झालेली, बेचैन ती बेभान होऊन नाचत होती. वरच्यावर गिरक्या घेत होती. घामाने चिंब भिजलेली ती तर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, पण कशाचेही तिला भान नव्हते. अचानक श्वास फुलला आणि तोल जाऊन ती धापकन जमिनीवर पडली. दोन्ही हात जमिनीवर टेकून मोठमोठ्याने ती श्वास घेत होती. एकटीच ती. ना कोणी रोखणारे होते, ना कोणी तिची प्रेमाने विचारपूस करणारे होते. तिचा मोबाईल रिंग झाला तसे तिने डोळ्यातील पाणी पुसत कॉल रिसीव्ह केले. काय अचानक? पण आज तर शूटिंग कॅन्सल होते ना, ती काहीसे गोंधळून बोलली. पलीकडून काहीतरी बोलणं झाले. ओके, आलेच मी, नाराजीत बोलून तिने कॉल कट करून म्युझिक सिस्टम बंद करून आवरायला निघून गेली. एका स्टुडिओमध्ये लिटल मास्टर डान्स कॉम्पिटिशन रियालिटी शो शूटिंगची तयारी सुरू होती. जस्ट त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप करत होते, तर दुसरीकडे सहभागी मुलांचे थीमनुसार मेकअप सुरू होते. ती कॅबमधून उतरली आणि पडतच आत आली. वीणा, अगं किती उशीर, सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या, तूच एकटी बाकी आहेस. तुझे आउटफिट रेडी आहेत, पहिले ट्राय कर, मग मेकअप करायला घेऊ, शोची मॅनेजर वीणा म्हणजे रवीनाला बोलली. बट मॅम, आज तर शूटिंग नव्हती, म्हणून तर मी घरी गेले होते. अचानक कसं ठरलं? वीणा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात गोंधळून बोलली. प्रोड्युसर भारी सनकी आहे, त्याला म्हणे हे शो संपवायची घाई झाली. या जागी सिंगिंग शो सुरू होणार आहे, त्यांचे ऑडिशन सुरू आहेत, तोवर सेट खाली करून द्यावे लागेल, मॅनेजर बोलली. ओ, वीणा नाराज झाली. शूटिंग संपणार म्हणजे ती जॉबलेस होईल आणि खाली दिमाग शैतानचं घर असे काहीसे. तिला जुन्या आठवणीपासून दूर राहण्याचे हे एकच तर माध्यम होते. रियालिटी शो जिंकल्यानंतर वीणाला फिल्ममध्ये एका डान्ससाठी साईन केले होते, जिथे ती मेन डान्सर होती. तिचे गाणे, डान्स सगळे हिट झालेले. पण फिल्म इंडस्ट्रीज कोणी गॉडफादरचा हात डोक्यावर असेल तर ते पुढे जाईल, नाहीतर कसे मागे फेकलं जाईल कळणारही नाही. पण वीणाचे नशीब थोर की तिला दुसऱ्याच वर्षी लहान मुलांच्या डान्स रियालिटी शोमध्ये मेंटर म्हणून सिलेक्शन झाले होते. शूटिंग सुरू झाली. वीणा तिच्या 8 वर्षाच्या शिष्यासोबत डान्स प्लॅटफॉर्मवर उतरली. दोघींनी डान्ससाठी पोज घेतले. एकीकडे म्युझिक सुरू झाले आणि दोघी एकमेकींशी ताळमेळ राखत सराईतपणे डान्स करू लागल्या. शूटिंग संपली तसे वीणा मिरर समोर बसून तिचे मेकअप रिमूव्ह करू लागली. वीणा, मग या शो नंतर काय करायचे ठरवलेस तू? तिची कलीग आणि बेस्ट फ्रेंड असलेली कावेरी चेहऱ्यावरचा मेकअप उतरवतच बोलली. सध्या तरी काही ठरवले नाही, बघू काय होतंय, वीणा मिररमध्ये बघत रिमूव्ह स्पॉन्ज चेहऱ्यावर फिरवत बोलली. मग मी काही सुचवू का? तिची मैत्रीण कावेरी तिच्याकडे बघू लागली.
एका फिल्मचे शूटिंग सुरू होणार आहे. ऐकण्यात आले फेमस ॲक्टर शनाया नाईक त्या फिल्ममध्ये मेन लीड आहे आणि व्ही आर प्रोडक्शनची फिल्म मग तर सांगायचे कामच नाही, नुसत्या नावानेच गाजणार फिल्म. कलिग सांगू लागली. हो, पण तिथे आपले काय काम? वीणा गोंधळून बोलली. तू ना खरंच वेडी आहेस. अगं, एकदा व्ही आर सोबत काम केलेस ना, कधी खाली बसणार नाहीस तू. तिथे मेन कोरिओग्राफरच्या असिस्टंटसाठी ऑडिशन आहे आणि माहीत आहे कोरिओग्राफर कोण आहेत? कलिग एक्साइट होत बोलली. कोण? वीणाचा तेवढाच थंड रिस्पॉन्स. अगं, कोण काय विचारतेस? विनायक शास्त्री. गेस कर. खुद्द विनायक शास्त्रीच्या हाताखाली आपण ट्रेन होऊ. कलिग कावेरी स्वप्नवत बोलली. मॅडम, भानावर या. तुला कळतेय का तू कशाचे स्वप्न बघत आहेस? व्ही आर देशातील टॉप फिल्म प्रोडक्शन कंपनी, फेमस ॲक्टर शनाया नाईक आणि कोरिओग्राफर विनायक शास्त्री. मग मॅडम विचार करा, या सगळ्यात आपला निभाव लागेल का? आणि मोठ्या कंपनीमध्ये काम करायचे तर ओळखी लागतात. आहेत का तुमच्या ओळखी? वीणा हसतच बोलली. तसे कावेरीचा चेहरा खाडकन उतरला. हां यार, मी तर विचारच नाही केला. किती मोठमोठे कोरिओग्राफर त्यांना असिस्ट करायला तयार असतील. तिथे आपल्यासारख्या नौख्यांचा काय निभाव लागणार? कावेरी नाराजीत बोलली. नाराज नको होऊ काऊ, आपण ऑडिशन नक्कीच देऊ आणि त्यांनी आपल्याला सिलेक्ट नाही केले तर त्यांची बॅड लक. वीणा डोळे मिचकावत बोलली. त्यावर कावेरी खुश झाली. हां यार, तसेही आपण काही कमी आहोत का? टॅलेंट तर आपल्यात ठासून भरलं आहे. कावेरी नसलेली कॉलर ताट करत बोलली. तसे दोघी एकमेकींना टाळी देत मोठ्याने हसू लागल्या. 15 दिवसानंतर व्ही आर स्टुडिओ. ठरल्याप्रमाणे वीणा आणि कावेरी ऑडिशनसाठी व्ही आर स्टुडिओमध्ये आले. तर बरेच जण ऑडिशन द्यायला आले होते. दोघी एका कोपऱ्याच्या ठिकाणी जाऊन बसल्या. विनू, यार मला नाही वाटत इथे आपला काही निभाव लागेल. सगळ्या कॅन्डिडेटकडे नजर फिरवत कावेरी बोलली. टेन्शन नको घेऊ काऊ, आपण फक्त आपले बेस्ट द्यायचे. वीणा तिला समजावत बोलली. पण तिलाही दडपण आले होते. एक एक करून सगळे ऑडिशन देऊ लागले. सगळ्यात शेवटी वीणाचा नंबर होता. आणखी किती जण आहेत? कॉफीचा सिप घेत विनायक शास्त्री बोलले. लास्ट कॅन्डिडेट आहे, मॅनेजरने सांगितले. ओके देन पॅकअप, बोलून विनायक शास्त्री त्यांच्या जागेवरून उठले. तसेही काही नावाजलेले लोकांनी ऑडिशन दिले होते. त्यातील काही लोक तर व्ही आरशी जुगाड केले होते. त्यांना माहीत होते हे ऑडिशन फक्त फॉर्मॅलिटी आहे. जो व्ही आरचा निर्णय असेल तो फायनल. सुस्कारा सोडून विनायक शास्त्री हॉलच्या बाहेर निघून गेले. 50 वर्षाचे ते. त्यांना बघताच वीणा उभी झाली, डोळ्यात काहीशी चमक. विनायक शास्त्री त्यांच्या मॅनेजरशी बोलत तिथून जाऊ लागलेच की एक्सक्यूज मी सर, भानावर घेत वीणाने आवाज दिले. तसे कपाडावर आठ्या पाडून मॅनेजर तिला बघू लागला तर विनायक शास्त्रीही तिच्याकडे बघू लागले. सॉरी मिस, ऑडिशन इज ओव्हर. त्याच्या कपड्यांवर असलेले नंबर प्लेट बघून मॅनेजर बोलला. तसे वीणा नाराज झाली. काही न बोलता तिने नाराजीत छातीवर असलेले बॅग्स काढले. त्याच्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल, स्टोल वगैरे ठेवून तिने खांद्यावर बॅग अडकवून तिथून जाऊ लागली. विनायक शास्त्री जरा आश्चर्य मिश्रित नजरेने तिला बघू लागले. त्यांच्यासोबत काम करायला एक संधी मिळावी म्हणून त्यांच्या मागे पुढे करणारे, वेगवेगळी ऑफर देणारे, त्यांना विनवणी करणारे, अशा बऱ्याच लोकांशी आजवर ते भेटले होते. पण वीणा सगळ्यात वेगळी होती. समोर खुद्द विनायक शास्त्री उभे असतानाही तिने कुठलेही प्रयत्न केले नाही की ती किती बेस्ट आहे, ती काय काय करू शकते, तिच्यामुळे त्यांना किती फायदा होऊ शकतो, असं काही बोलली नाही. वीणा गेटच्या बाहेर पाऊल टाकणारच की एक भारदस्त आवाज कानावर पडला. स्टॉप. तसे वीणाचे पाय अधांतरीच राहिले. भानावर येत तिने वळून पाहिले तर विनायक शास्त्री तिच्याच दिशेने येताना दिसले. वीणा घाबरून त्यांना बघू लागली. त्यांची ती करारी नजर, चेहऱ्यावर असलेला कॉन्फिडन्स आणि एक्सप्रेशनलेस चेहरा बघूनच समोरचा गारद व्हावा. तिच्याही नकळत तिची नजर चुकली. तिच्या पुढ्यात उभे विनायक शास्त्री तिला निहाळू लागले. 5.5 उंची, सडपातळ बांधा, गोरावर्ण, काळेभोर टपोरे डोळे, चुपकेदार पापण्या, धनुष्याच्या आकाराची तिचे नाजूक ओठ,
शोल्डरवर विसावलेली कर्ली केस, मोरपंखी रंगाचा अंगावर उठून दिसणारा अनारकली. खूप सुंदर दिसत होती ती. त्यांची तिच्यावर खिळलेली नजर बघता वीणा उशाळली, आपसूक हात तिच्या ओढणीवर विसावले. तिने हलकेच नजर उचलून त्यांना पाहिले, पण त्यांच्या डोळ्यातील शुद्ध भाव बघून तिची सगळी भीती गळून पडली. नमस्कार सर. दोन्ही हात जोडून वीणा हलकेच गालात हसली आणि त्यांच्याही कळत त्यांच्या ओठावर हसू फुलले. ऑडिशन न देताच जाणार? विनायक शास्त्री काहीसे गालात हसत बोलले. तसे वीणाच नाही तर त्यांचा मॅनेजरही चमकून त्यांना बघू लागला. विनायक शास्त्री एक रूढ व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कामात जराही हयगय मुळीच त्यांना पसंत नव्हते. वेळेचे पक्के. 1 मिनिट उशीर झाला तरी शूटिंग कॅन्सल. मग त्यांचे मन करेल तेव्हा शूटिंग व्हायची. पण त्यांना कोणी काही बोलूही शकत नव्हते. ते लगेच ऑडिशन रूममध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मॅनेजर. सर, पण आताच पॅकअप झाले. आता परत सगळं सेट करावं लागेल आणि एका मुलीसाठी सगळं सेट करणं वेस्ट ऑफ टाईम. मॅनेजर बोलला. इंडस्ट्रीला खरा हिरा मिळत असेल तर टाईम वेस्ट करायला आवडेल मला, विनायक शास्त्री बोलले. त्यावर मॅनेजर शांत झाला. लगबगीने आत जात त्याने सगळ्यांना परत सेट करायला सांगितले. विना स्टेजवर उभी. कॅमेरा रेडी होता. लाईट ऑफ झाले. हळूवार गाण्याचे स्वर कानावर पडू लागले. तसे एक हलकासा प्रकाश असलेला लाईट तिच्यावर पडला. ते गाण्याच्या तालावर थिरकू लागले आणि विनायक शास्त्री भारावून तिला न्याहाळू लागले. तिचे एक्सप्रेशन, तिचे मूव, तिच्या अदा एखादी फेमस ॲक्टरही असे परफेक्ट एक्सप्रेशन देऊ शकणार नाही, एवढे क्लिअर आणि आकर्षक होते. तुला सांगतो कुमार, ही मुलगी खूप पुढे जाईल. हिलाच नाही माहिती तिच्यात काय गुण आहेत. सगळ्या मोठमोठ्या म्हणवणाऱ्या कलाकारांना मागे टाकेल ही. मार्क माय वर्ड. ही आहे इंडस्ट्रीमधील पुढचा चेहरा. बस तिच्यावर थोडीशी मेहनत आणि एक चान्स. आपसूक त्यांच्या तोंडून निघाले. त्यावर मॅनेजरने चमकून त्यांना पाहिले. विनायक शास्त्रीचा शब्द फिल्म इंडस्ट्रीमधील कोणतेही प्रोडक्शन कंपनी नाकारू शकत नव्हते. त्याने जर एखाद्याची शिफारस केली तर त्या व्यक्तीला पॉप्युलर होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नव्हते. बऱ्याच वर्षापूर्वी त्याने एका व्यक्तीची शिफारस केलेली. कित्येक वर्ष ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज करत होती. तेव्हापासून बऱ्याच वर्षांनी आत्ता कोणीतरी त्यांच्या मनाला भावले होते. ऑडिशन देऊन महिना झालेला. अजूनपर्यंत VRमधून काही रिप्लाय आले नव्हते. लिटल मास्टर शोच्या ग्रँड फिनालेची ही शूटिंग झालेली. वीणा सध्या बेरोजगार होती, पण तिने या 1.5-2 वर्षात थोडेफार सेव्हिंग केली होती. त्यावर तिचा उदरनिर्वाह सुरू होता. पण असे किती दिवस चालणार होते? भैरवीच्या आश्रमात राहत होती तेव्हा तिला असे कुठल्या समस्येला सामोरे जावे लागले नव्हते. पण आता काय? घरखर्च, घरभाडे, तिच्या काही गरजा कसे भागवणार होती ती? हॅलो काऊ, काय करतेस? वीणाने कावेरीला कॉल लावला. काय करणार आहे घरी, कावेरी नाराजीत बोलली. दोघी काही वेळ शांतच राहिल्या. काऊ, आता काय करायचे? वीणा जरा चिंतेच्या स्वरात बोलली. माझ्या मैत्रिणीची डान्स अकॅडमी आहे, बघते तिथे काम मिळेल तर, कावेरी बोलली. काऊ, माझ्यासाठी पण बघ ना कुठे, वीणाने जरा कचरत विचारले. जेव्हा ती देहविक्री करायची तर तिला कधी पैशाची अडचण आलीच नाही ना, कधी कोणाला काम मागत फिरावे लागत होते. पण हे आयुष्य तिच्यासाठी खूप खडतर होते. आद्या भैरवीच्या मदतीने ती त्या नकोशा असलेल्या दलदलीतून बाहेर तर आली. पण हे नवीन आयुष्य मात्र आव्हानाने भरलेले होते. एवढं बरं की तिचा भूतकाळ कोणाला माहीत नाही, नाहीतर तिला जगणं कठीण झाले असते. मी काय म्हणते, जर आपण आपली स्वतःची डान्स अकादमी उघडली तर? वीणाला अचानक क्लिक झाले. अरे हा यार, मी तर हा विचारच नाही केला. डान्स क्लाससाठी एखादी रूम बघावी लागेल, एक मोठी मिरर, मग ॲडव्हर्टायझिंग करावी लागेल. पण विना या सगळ्याला खर्च खूप येणार आणि लगेच कोणी आपल्याकडे ॲडमिशन घेईल असेही नाही. काही काळ तर जाईलच या सगळ्यात, कावेरी विचार करत बोलली. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आपले क्लास उघडले तरी तुझ्या मैत्रिणीच्या अकॅडमीमध्ये आपण जॉब करणारच आहोत ना, म्हणजे सगळं बॅलन्स होईल. स्टुडंट वाढले की हवं तर जॉब सोडू, वीणा बोलली. तिचे म्हणणे कावेरीलाही पटले. काही वेळ बोलून तिने कॉल कट केला. वीणा, कावेरी एका डान्स अकॅडमीमध्ये काम करू लागल्या. एका बाजूला त्यांच्या क्लाससाठी ॲडव्हर्टायझिंग करणं सुरूच होते, पण अजून तरी कोणी इंटरेस्ट घेतले नव्हते.
टी व्हीवर झळकणारे 2 चांगले डान्सर म्हणजे फीस जास्त. सर्वसामान्य लोकांचा समज तर श्रीमंत लोक सहज त्यांच्या मुलांना डान्स क्लास लावून देणार नाहीच. सगळ्यांचे पहिले प्राधान्य मुलांना वेगवेगळे स्पोर्ट ट्रेनिंग क्लास लावून देणे, त्यांची ट्युशन एवढंच. एकदाचा असा असेल की मुलांची आवड जपतील. खरे तर अकॅडमीमध्ये पेमेंट तसे खूप कमी, पण त्यात कसेही तरी एकटीचे भागायचे. आता तर डोक्यातून निघूनही गेले. तिने कधी VR मध्ये ऑडिशन दिलेले आणि अपेक्षा नव्हतीच की तिथे तिचे सिलेक्शन होईल. मग आहे त्या परिस्थितीला तिने स्वीकारले होते. 1 2 3 4 5 6 7 8 विना काउंटिंग करत एका मोठ्या मिरर समोर उभी मुलांना डान्स स्टेप शिकवत होती. तर मुले तिला बघतच स्टेप मॅच करू लागले. काहीशी थकलेली ती मुलांना प्रॅक्टिस करायला सांगून एका खुर्चीवर बसून मुलांना निहाळतच तोंडाला सिपर लावले. तेव्हाच तिचा मोबाईल खणाणला. हातातील बॉटल खाली ठेवून तिने मोबाईल हातात घेतले. स्क्रीनवर अननोन नंबर झळकत होते. पहिले तर तिने दुर्लक्ष केले, पण परत एकदा त्याच नंबरवरून कॉल आला तसे तिने कॉल रिसीव्ह केले. हॅलो हॅलो वीणा मराठे? पलीकडून एका मुलीचा आवाज कानावर पडला. हो बोलते, वीणा गोंधळून बोलली. मॅम मी VR स्टुडिओमधून बोलते. पलीकडून मुलीचा आवाज कानावर पडला तसे वीणा शॉक झाली. चक्क VR मधून कॉल आलेला तिला. हॅलो मॅम, आर यू देअर? हो, भानावर येत ती एवढंच बोलू शकली. काही महिन्या पहिले तुम्ही असिस्टंटसाठी ऑडिशन दिले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, तुमचे VR मध्ये सिलेक्शन झाले. वेलकम टू VR. तिचा हसरा आवाज कानावर पडला आणि वीणा मात्र सुन्न. तिच्याही नकळत तिचे डोळे वाहू लागले. तिने तर द्यायचे म्हणून ऑडिशन दिले होते. देशातील सगळ्या डान्सरचे स्वप्न असेल एकदा तरी ते विनायक शास्त्रीला भेटावे, त्यांच्यासोबत काम करावे. तिचेही होते. गुरु मानत होती ती त्यांना, पण कधी त्यांच्याशी भेट होईल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. तिचे स्वप्न पूर्ण तर झाले, तिची भेट झाली, पण ती कधी त्यांच्यासोबत काम करू शकेल याची मात्र शाश्वती नव्हती. हॅलो मॅम, ऐकताय ना? वीणाचा काही रिस्पॉन्स नाही बघून त्या मुलीने आवाज दिले. हो थँक्यू. भानावर येत वीणाने डोळे पुसले. काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून तुम्हाला उद्यापासून VR जॉईन करावे लागेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. वीणा खुश होत बोली. ये, वीणा वेड्यासारखी नाचायलाच लागली. तसे सगळे स्टुडंट घाबरून एका कोपऱ्यात उभे झाले. नाचता नाचता वीणाने दोन्ही गुडघे जमिनीवर टेकले आणि ओंजळीत चेहरा पकडून मोठमोठ्याने रडायला लागले. किती ती खुशी, की तिला कसे रिॲक्ट करावे ते सुद्धा कळत नव्हते. VR सारख्या स्टुडिओसाठी सिलेक्ट होणं म्हणजे एक मोठी अचिव्हमेंट होती. वीणा, बाहेर असलेल्या स्टुडिओची ओनर कावेरीला वीणाची कंडिशन कोणीतरी सांगितले तशा त्या दोघी घाईने आत आल्या. तिला असे रडताना बघून कावेरी घाबरली. वीणा, काय झाले? कुठे लागले का? काही दुखतोय का? कावेरी पॅनिक झाली. कावेरी, तिला मिठी मारून वीणा परत रडायला लागली. झाले तरी काय? तू अशी रडत का आहेस? तिचा चेहरा ओंजळीत पकडून कावेरी तिला बघू लागली. तशी वीणा भानावर आली. डोळ्यातील पाणी पुसत ती कावेरीच्या दूर झाली. काऊ 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 उभी होत वीणाने कावेरीच्या हाताला पकडून गोल गोल फिरवू लागली. तर कावेरी पुरती थांबवलेली. अगं, पहिले काही सांगशील का? मध्येच रडतेस काय? मध्येच हसतेस काय? मध्येच नाचतेस काय? उड्या काय मारतेस? वेळ लागलाय का तुला? डोक्याला हात लावून खाली बसत कावेरी चिडून बोलली. हो काऊ, मला वेळ लागले. मी आज खूप खुश आहे, खूप 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 खुश. बोलतच वीणा परत रडायला लागली. तर कावेरी आणि बाकी सगळे मात्र ते वेड्यासारखे वागणे बघून घाबरून गेले. काऊ, अगं VR मध्ये माझे सिलेक्शन झाले. कावेरीचे दोन्ही हात पकडून वीणा एक्साइट होत बोलली आणि कावेरी सुन्न. ती तर पुतळा बनून वीणाकडे बघू लागली. मला पिंच कर. कावेरीच्या तोंडातून मोठ्या मुश्किलीने शब्द बाहेर पडले. तसे वीणाने तिला जोरातच पिंच केले. आई आई ग, अगं ए बाई. कावेरी चिडून बोलतच होती की अचानक शांत झाली आणि एकाएकी मोठ्याने ओरडायला लागली. ये, आता बारी होती कावेरीची वेड्यासारखी. तीही नाचायला लागली. तर वीणा गालात हसत तिला बघत होती. ओनर आणि स्टुडंट मात्र वेड्यागत दोघींना बघू लागल्या.
अरे हो हो हो, तुमच्या दोघींचे चालले तरी काय? कशाची खुशी मनवत आहात तुम्ही? जरा आम्हालाही कळू द्या. ओनर बोलली तसे कावेरी भानावर आली. तिने सगळं तिच्या मैत्रिणीला सांगितले. अरे वा वीणा, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर, बोलून तिने वीणाला मिठी मारली. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी विनू. आता तुला फेमस होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ए विनू, तू मोठी कोरिओग्राफर बनशील तर मला विसरणार तर नाही ना? अचानक कावेरी भावूक झाली. कमी वेळात दोघींची खूप छान मैत्री झाली होती. नाही काऊ, मी तिथे सेट झाले की तुझ्यासाठी पण काम बघेन, मग पूर्ण VR मध्ये आपल्या दोघींचा राज, वीणा बोलली. त्यावर कावेरी खुदकन गालात हसली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वीणा VR स्टुडिओमध्ये आली. कॅबमधून उतरत तिने स्टुडिओच्या दिशेने पाहिले. गेटवर भला मोठ्या अक्षरात VR स्टुडिओ नाव मोठ्या दिमागात झळकत होते. फॅशनेबल तेवढेच क्लॉसिक कपडे घातलेले तिथले एम्प्लॉई इकडून तिकडे फिरताना दिसत होते. त्यांचा ओवरा, त्याची बोलण्याची लबक, त्यांचे ॲटिट्यूड काही औरच. वीणाने स्वतःकडे एक नजर टाकली. त्या एम्प्लॉईच्या तुलनेत तुच्छ दिसणारी साधारणशी मुलगी डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन ती या स्वप्ननगरीत आली होती. आत येत तिने सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेतल्या. आता कुठे जावे, काय करावे तिला काहीच कळत नव्हते. तिने ऑफिसमध्ये चौकशी केली. ज्यांना तुम्ही असिस्ट करणार त्यांना भेटा, बाकी काम ते समजावून सांगतील. तसे वीणा विनायक शास्त्रीला शोधत शूटिंगच्या ठिकाणी आली. सगळीकडे माणसांची रेलचेल, लाईट्स, कॅमेरा, समोर परफॉर्म करणारे ॲक्टर, त्यांना दाद देणारे प्रोड्युसर, डायरेक्टर. तिची नजर एका कोपऱ्यात गेली तर विनायक शास्त्री काहीतरी ऐकत होते. ती लगेच त्यांच्या जवळ गेली. गुड मॉर्निंग सर, वीणाने हसत असताना ग्रेट केले. तसे विनायक शास्त्रीने निर्विकार तिला एकवार पाहून परत डोळे मिटून काहीतरी ऐकू लागले. मध्ये मध्ये ते बसल्या जागेच कुठलीशी स्टेप करायचे, जणू ते गाण्यावर डान्स स्टेप ठरवत असावेत. वीणा शांतपणे त्यांच्याजवळच उभी राहिली. तब्बल 1.5-2 तासापासून ते एकाच जागी उभी, पण तिच्याकडे कोणाचे लक्षच गेले नाही. तर विनायक शास्त्रीही त्यांच्याच धुंदीत एकाच जागी उभी राहून अक्षरशः पाय दुखायला लागले तिचे. पण ती काही बोलूही शकत नव्हती. जेवढी खुशी इथे येण्याची तिला होती त्याहून अधिक दुःख इथे आल्याचे होऊ लागले. कदाचित ती या रंगीबेरंगी जगासाठी बनलेलीच नाही. तिने चौफेर नजर फिरवली. सगळेच त्यांचे काम करत होते, पण ती कामावर रुजू होऊनही तिला काही काम नाही. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.